चौकातील उड्डाणपुलाच्या अगदी मधोमध भला मोठा गड्डा असून हा गड्डा अपघातांना निमंत्रण देत आहे। त्यामुळे या गड्ड्याच्या दुरुस्तीसाठी काही सजाण नागरिकांनी लोखंडी दुभाजक गड्ड्यासमोर उभा करून या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। इरविन चौक ते राजापेठ उड्डाणपुलावर एका युवकाचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना जुनी होत नाही तोच आता या उड्डाणपुलाच्या अगदी सुरुवातीलाच मधोमध असलेला गड्डा अपघातांना निमंत्रण देत आहे। उड्डाणपूल ते इरविन चौक रस्त्याला जोडणाऱ्या या रस्त्यावर लोखंडी चॅनलचे दुभाजक ही लावले आहेत, परंतु दुभाजकाला लागूनच भला मोठा गड्डा असल्याने रात्री बेरात्री तसेच पावसात या गड्ड्यामुळे अपघात घडत आहेत। शुक्रवारी रात्री सुद्धा या गड्ड्यामध्ये गाडी उसळून एक दुचाकी चालक गंभीर झाला असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे दुसऱ्या कुणी वाहनधारकाचा गड्ड्यामुळे अपघात होऊ नये यासाठी गड्ड्यासमोर लोखंडी चॅनल लावून या उड्डाणपुलाच्या एका दिशेकडील वाहतूक बंद करण्यात आली। दरम्यान शनिवारी सकाळी काही सुजाण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। या संदर्भात सागर देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया। लक्षात आलं की इथे अक्षरशः ॲक्सिडेंट झाले आणि गंभीर स्वरूपाचे ॲक्सिडेंट झाले। मग मी या रस्त्यावरचे बॅरिकेड्स पडल्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त यांना फोन केला, पवार साहेबांना, तर त्यांनी अक्षरशः धुडकावून लावलं की हा उड्डाणपूल आमच्या अंडरमध्ये येत नाही, त्यामुळे मी काहीही करू शकत नाही। मी त्यांना प्रश्न केला की साहेब, भले तुमच्या अंडरमध्ये येत नाही पण लोकांना जी गैरसोय आहे महानगरपालिकेची ती रिस्पॉन्सिबिलिटी बनते की हे जे प्रकरण झालं आहे याचा काहीतरी निपटारा करावा। पण त्यांनी अक्षरशः फोन कट करून दिला। त्याच्यानंतर मी PWDच्या जाधव साहेब यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की भाई आमची पवार साहेबांची बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की हा रस्ता PWDच्या ह्याच्यात येतं, पण त्यांनी पण सुद्धा सरळ धुडकावून राहिलं की आमचं या रस्त्याशी काही घेणं देणं आहे। आमचा फक्त एकच प्रश्न आहे की रस्ता हा कोणाच्या अंडर आहे कोणाच्या नाही त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण रस्त्यावर जे होणारे ॲक्सिडेंट आहे आणि जी गैरसोय लोकांची होत आहे, उद्या तुम्ही बघत ना 2 दिवस आधीच उड्डाणपुलावरनं 2 मुलं खाली पडले, रात्री इथे ॲक्सिडेंट झाला असं कळलं। म्हणजे हे जे प्रकार घडतात, तुम्ही कोणाचा एखाद्याचा जीव गेल्यावरच त्याच्यावर काहीतरी कारवाई करणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे। आणि येत्या 24 तासात समजा याचा निपटारा PWD किंवा महानगरपालिकेने लावला नाही तर अक्षरशः आम्ही रस्त्यावर उतरून युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन उभा करून आणि लोकांना हक्क आम्ही इथे मिळवू।